आज राष्ट्रीय अंतराळ दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या रुईया कॉलेजमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाच्या जैव विश्लेषक भौतिकशास्त्र विभाग आणि विद्यार्थी प्रतिनिधी मंडळातर्फे राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला। ज्येष्ठ विज्ञान पत्रकार श्रीनिवास लक्ष्मण आणि विज्ञान संप्रेषक रुचिरा सावंत यांनी अनुभवलेल्या अवकाश मोहिमा आणि अनेक अंतराळवीरांशी त्यांच्या झालेल्या भेटी यावर मुलांशी संवाद साधला। कार्यक्रमाच्या उत्तरार्धात IISU इस्रोचे माजी संचालक माधव ढेकणे त्यांचे स्वतःचे इस्रो मोहिमांमधले अनुभव आणि चांद्रयान-3 ह्या विषयावर त्यांनी प्रकाश टाकला। मला असं वाटतं की चंद्र मोहिमा कायम माणसांना आकर्षित करत आल्या आहेत आणि एक वेगळ्या प्रकारचा उत्साह माणसांमध्ये तयार होतो। 1960च्या दशकांमध्ये जेव्हा अमेरिकेमध्ये चंद्र मोहिमांची अनाउन्समेंट झाली आणि त्यानंतर जो एक एक्साइटमेंटची लाट तिथं आली, मला वाटतं तशीच लाट भारताच्या चंद्र मोहिमांनंतर आणि पर्टिक्युलरली चांद्रयान-3च्या लँडिंगनंतर, यशस्वी लँडिंगनंतर भारतामध्ये आली आहे। मी विद्यार्थ्यांसोबत काम करते आणि आय कॅन डेफिनेटली सी की मुलांमध्ये आता सध्या किती एक्साइटमेंट आहे। आज सकाळीच मला एक मेसेज आला आहे एका 8 वर्षाच्या लहान मुलाचा आणि तो असं सांगतोय की त्याला इस्रोचं चेअरमन व्हायचं आहे आणि तो वैज्ञानिक झाल्यावर तो काय काय करणार आहे। तर हे सगळं या मोहिमेमुळं आणि त्यामुळे तयार झालेल्या एक्साइटमेंटचे परिणाम आहेत। तर दॅट इज समथिंग रिअली इंटरेस्टिंग आहेत। त्यामुळे एका विशिष्ट इंजिनिअरिंगच्या ब्रांचमधूनच फक्त मुलांना याकडे किंवा स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये काम करता येईल असं नाही, तर प्रत्येक विषयाचा अभ्यास करणारी मुलं यात चांगल्या प्रकारे कॉन्ट्रीब्यूट करू शकतात आणि त्यामुळे प्रत्येक विषय हा जितका आपण पॅशनेटली त्याचा अभ्यास करू तितकं आपण त्या विषयामध्ये आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकतो। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप सखोल असं ज्ञान मिळवावं आणि अशा मोठमोठ्या मिशन्समध्ये, प्रोजेक्ट्समध्ये आपला सहभाग द्यावा असं मला वाटतं। आणि नक्कीच आत्ताची जी युवा पिढी, आत्ताचे जे स्टुडंट्स आहेत ते खूपच उत्साहित आहेत या सर्व कार्यक्रमांमुळे आणि त्याचा नक्कीच त्यांच्या करिक्युलम, त्यांच्या अभ्यासावर आणि त्यांच्या एकंदर करिअरवर त्याचा एक चांगला प्रभाव पडणार आहे नक्की।